नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं RJ ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती. मी रवींद्र जाधव आज तुम्हाला दाखवतोय आळी कशा पद्धतीची केली जाते. कोकणामध्ये हापूस आंब्याला जे शेतकरी आंबा उत्पादन घेतात ते कशा पद्धतीचं नियोजन जमिनीतून म्हणजेच झाडाच्या बुंद्यामध्ये आळी कशी करतात आणि त्याचं नियोजन करतात, कारण त्याच्यामुळे मुळी सक्षम बनते आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन भेटतं आणि झाड सशक्त होतं. तर हे बघू शकता, हे देवगडची बाग आहे. इथं बऱ्यापैकी सगळी जर झाडं बघितली तर त्याच्यामध्ये अजिबात गवत किंवा इतर कोणतंही तण असं नाही आहे. बऱ्यापैकी हे शेतकऱ्यांनी अशा आळे आणि त्याच्यामध्ये झाडाला सपोर्ट देण्यासाठी अशा पद्धतीची माती टाकली जाते आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी झाड, आता हे नवीन झाड लावलेलं आहे तर ते झाड मजबूत व्हायला मदत भेटते. आता आपण काही झाडं बघू शकतो इथं. तर ही बऱ्यापैकी सर्व कलमांना अशी आळ्या केलेल्या आहे आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये माती आणि खतं टाकली जातात अशी रिंग मारूनमध्ये, आणि बऱ्यापैकी झाडाच्या बुंद्यामध्ये असा सपोर्ट लावला जातो मातीचा. याच्यामुळं काय होतं की जरी डोंगरावरती बाग असेल, हवा जरी आली तरी ती झाडांना सपोर्ट भेटतो आणि बऱ्यापैकी सपोर्ट भेटल्यामुळं झाडाला इजा होत नाही किंवा झाड मोडत नाही. अशा पद्धतीचं नियोजन होतं. तसेच मित्रांनो, मुळी चांगली चालते. झाडाला मुळी चालण्यासाठी किंवा अपटेक करण्यासाठी जी मायक्रोब्स किंवा जमिनीमध्ये पोरोसिटी हवी आहे तर ती अशा पद्धतीनं मिळाली जाते. तर हा आपण बघू शकतो पूर्णपणे खडक आहे. खडकामध्ये ब्लास्टिंग करून ही बाग लावलेली आहे. तर पूर्णपणे बऱ्यापैकी ब्लास्टिंगचीच हे खड्डे करून झाडं लावलेली आहेत. तर आता झाडं बघू शकता किती हेल्दी झालेली आहे. काही ठिकाणी अशी वीक ही झाडं राहतात. सर्वसाधारण ही बाग 25 ते 30 वर्षाची असून काही झाडं अशी ज्याला बऱ्यापैकी सपोर्ट भेटत नाही ती अशी राहतात, परंतु ज्यांना चांगल्या पद्धतीचं ब्लास्टिंग होऊन मुळी खोलवर गेलेली असते ते अशा पद्धतीचं झाड बनलं जातं. आता हे बघू शकता झाडं आपण हेल्दी कशी आहेत ती. सर्वसाधारण या बागेमध्ये 350 झाडं आहेत, परंतु ही अशा पद्धतीची झाडं मजबूत आणि उत्कृष्ट बनलेली आहेत. आपण बघू शकता प्रत्येक झाडाच्या बुंद्यामध्ये माती टाकलेली आहे. काही कलमांना शाळी केलेली आहे. अशा पद्धतीचं नियोजन हा पालापाचोळा कुजवून त्याच्यामध्ये टाकला जातो. तसंच खालून खतं आणि न्यूट्रिशन ही दिली जातात. तर तुम्ही ही संपूर्ण बाग तुम्हाला एक दाखवू शकतो जाग्यावरून. पूर्ण बाग फिरलेलो आहे ऑलरेडी. कशा पद्धतीची कलमं बनवलेली आहेत आणि उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही कातळामध्ये बाग लावण्याचा विचार करत असाल तर जर तुम्हाला यशस्वी बाग करायची असेल, चांगली झाडं करायची असतील तर तुम्हाला ब्लास्टिंग करून कमीत कमी 5 ते 7 फूट खड्डा आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये असं माती 1 वर्षाआड किंवा 2 वर्षातून 3 वर्षातून एकदा माती टाकणं गरजेचं आहे. जर ते झाडांना माती आणि पाणी तसंच न्यूट्रिशन भेटलं तर ती नक्कीच या पद्धतीची कलमं होऊन जातील. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आणि नवीन गोष्टी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.